आज आपण एक पावडर बनवणार आहोत आणि ती आपल्या पायाच्या नखापासून तर केसापर्यंत आपल्याला उपयोगात येते आणि आपल्याला जो थकवा जाणवतो ते पावडरमुळे तो थकवा जाणवायचा बंद होतो आणि हे आपण आपल्या घरातील काही सामान वापरून एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतो आणि आपण ही पावडर बनवून आपण ती दुधाबरोबर खाऊ शकतो। तर चला आपण आता ही पावडर बनवूया। आपल्याला जेवढे पण ड्रायफ्रुट्स घ्यायचे ते सगळे थोडे थोडे गरम करून घ्यायचे आहेत। त्याच्यामुळे काय होणार, याच्यामध्ये जे मॉइश्चरायझर आहे ते कमी होईल आणि पावडर बनण्यास सोपं होईल। इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि एकदम मंद आचेवर आपण आता सगळ्यात आधी हे मखाने भाजून घेऊया। मंद आचेवर हे मखाने आपण हलके ब्राऊन होईपर्यंत भाजूया। बिना तूप टाकून आपण हे मखाने आधी भाजून घेऊया। तुम्ही पाहू शकताय की मखान्यांना हलकासा गोल्डन कलर येत आहे आणि अशा प्रकारे मखाने आपले भाजले जातात। थोडे भाजून झाल्यानंतर एक मखाना घेऊन आपण त्याला असं हाताने तोडून बघूया की क्रिस्पी झालेलं। तर आपण पाहू शकतो की मी मखाना घेतला आहे आणि या मखान्यांना लोटस सीड असे म्हणतात। हे खूप म्हणजे कॅल्शियमसाठी खूप चांगले सोर्स आहे आणि मखाने खाऊन आपलं डायजेशन सिस्टम पण चांगला राहतो। काही आपल्याला डोकेदुखी हे सगळं याच्यामुळे कमी होतं आणि मखाने खाल्ल्यानंतर तणाव दूर होतो। मखान्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर खूप जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे आपल्याला झोपही शांत लागते। या प्रकारे 3 मिनिटं आपण मखाने असे चांगल्या प्रकारे भाजून घेऊया आणि त्यांना काढूया। अशा प्रकारे आपण हे मखाने भाजून घेतले आहेत आणि हे मखाने शरीरासाठी खूप खूप आरोग्यदायी आहे। आता आपण हे बदाम भाजून घेऊया। बदाम आपल्याला स्मरण शक्तीसाठी खूप उपयोगी आहे आणि केसांसाठी, आपल्या हार्टसाठी, आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। अशा प्रकारे बदाम 2 ते 3 मिनिटं चांगले भाजून झाल्यावर ते आपण इथे प्लेटमध्ये काढून घेऊ। हे चणे आहेत आणि ते सुद्धा आपण कढईमध्ये भाजून घेऊ। हे चणे रोस्ट केलेले असतात, त्याच्यामुळे जास्त भाजायची गरज नाही। थोड्या प्रमाणात भाजले तरी पण ते चांगल्या प्रकारे भाजले जातात आणि ते हाडांसाठी खूप मजबूत आणि चांगले असतात। आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन इम्प्रूव्ह करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला थकवा जाणवत नाही। चणे आपल्याला रोज खायला पाहिजे। चण्यांमुळे लहान मुलांना आपण असे चणे रोज खायला द्यायला हवे। अशा प्रकारे चणे चांगल्या रीतीने भाजून झाले आहेत आणि आता ते आपण अशा एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊ। रेसिपीसाठी आपण ओले खजूर नाही वापरू शकत, कारण आपण ही पावडर बनवत आहोत आणि त्यासाठी आपल्याला ड्राय खजूरचीच आवश्यकता आहे। त्याच्यामुळे मॉइश्चरायझर निर्मित होत नाही आणि पावडर चांगल्या रीतीने घट्ट बनते। प्रकारे थोड्या प्रमाणात भाजले गेलेत आणि ते आता आपण काढून नंतर आपण हे काजू भाजून घेऊया। गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे काजू अशा प्रकारे भाजून घेऊया। खरपूस भाजल्याने पावडर अतिशय बारीक आणि चांगली होते आणि ही खूप आरोग्यदायी आहे।
काजू भाजून झाले आहेत आणि ते आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आपण काजूही लालसर असे भाजले. नंतर शेंगदाणे घेऊया. ते प्रोटीनने भरपूर असतात आणि त्यामुळे शरीराला हवं तितकं प्रोटीन मिळतं. मुठभर शेंगदाणे आपण नेहमी खाल्लेच पाहिजे, त्यामुळे केस त्वचा चांगली राहते. अशा प्रकारे लालसर असे शेंगदाणे आपण भाजून घेतले आहेत. आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे शेंगदाणे एका बाउल आणि सहज अवेलेबल होतील असे आहेत. आपण थोडेसे पिस्ता भाजूया. पिस्ता हार्ट पेशंटसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि फायबर खूप मोठ्या प्रमाणात असतं. अशा प्रकारे हे पिस्ते आपण थोड्याफार प्रमाणात लालसर होईपर्यंत भाजून घेऊ. पिस्ता कोलेस्ट्रॉल लेवल आणि हाय बीपीमध्ये खूप फायदेशीर आहे आणि खूप साऱ्या आजारांपासून आपल्याला ते प्रोटेक्ट करतं. तर आपले पिस्ताही चांगल्या रीतीने भाजून झाले आहे. तेही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. नंतर आपण खरबुजाचे बीज म्हणजे मेलन सीड घेतले. यामध्ये खूप प्रमाणात विटॅमिन्स असतात आणि ते आपल्या बॉडीसाठीही खूप महत्त्वाचे आणि फायदेशीर आहे. अशा प्रकारे हे सीड्स असल्यामुळे ते फार लवकर गरम होतं. चांगल्या रीतीने गरम झाल्यानंतर ते अशा प्रकारे फडफडतात, बिया अशा उडायला लागतात. चांगल्या रीतीने भाजला गेला असं आपण समजावं आणि अशा प्रकारे आपण त्यांना खरपूस भाजून घेऊया. अशा प्रकारे यांनाही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये अलसी आणि 2 चमचे चिया सीड्स हेही आपण भाजण्यासाठी खूप महत्त्वाचे इंग्रेडियंट्स आहेत. अशा प्रकारे आपण त्यांना एकजीव करून चांगल्या रीतीने भाजून घेऊया. प्रकारे भाजल्यानंतर ते आपण एका बाउलमध्ये काढून थोड्या पांढरे तीळ भाजून घेऊया. हे तीळ हाडांसाठी खूप मजबूत असं एक खाद्यपदार्थ आहे. त्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्मित राहण्यासाठी पांढरे तीळ फार महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला कॅल्शियम मिळतं. अशा प्रकारे आपण पांढरे तीळसुद्धा चांगल्या रीतीने भाजून घेऊन पावडरमध्ये मिक्स करणार आहोत. चांगल्या रीतीने लालसर झाले आहे आणि आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने सर्व पदार्थ आपले चांगल्या रीतीने आपण भाजून घेतले आहेत. खरपूस भाजल्यामुळे पावडर अतिशय चांगल्या प्रकारे तयार होईल. हे आपलं होममेड प्रोटीन पावडर आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल यूज नाही आहे. सर्व घरातल्या किचनमधल्या आपल्या नेहमीच्या वस्तू आहेत आणि सर्व फायदेशीर